येस वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करूयात. SVPL दुसऱ्या पर्वामध्ये आपण आलो आहोत आणि दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना दमदार दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस लेट्स प्ले. सामन्याला होती आहे सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता कौस्तुभ. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल स्मॅच करण्याचा प्रयत्न. कवसला खेळाडू प्रचंड वेगाने येत आहेत. प्रचंड वेगाने येत असताना चनिया मनिया बोर खायला गोड आणि बॅटरनं सुरुवात केली आहे ताबडतोड. पहिला चौकार. कपिश आणि हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येताना पाहायला मिळत आहेत. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ पहिलं षटक हाताळण्याकरिता. पुढचा बाउन समोर अगदी विकास 11 बुलीज या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. तिन्ही खेळाडू सध्याच्या घडीला संघर्ष सुरू आहेत. जो संघ मालकाने दाखवलेला विश्वास, मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. द सामवेद 11 आणि त्याच्या अगेन्स्ट आनंद किंग्स या दोन संघाच्या दरम्यान हे द्वंद्व सुरू आहेत. द सामवेद ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. 17 डिवाइडला आम्ही बॅटिंग करू आणि आघाडीला मैदानाच्या आतमध्ये आडवा पाटणं भिंगरी चपरास लगावण्याचा प्रयत्न. ट्रॅप विनलाय अगदी बॅटिंग हार्दिक करिता आणि सेलिब्रेशन कौस्तुभचं सुरू झालं आहे आणि त्यानं सांगितलं सध्या मैत्री मैदानाच्या बाहेर जपू. आता विश्वास दाखवलाय माझ्या संघ मालकानं आणि विश्वासाला खरा ठरलाय. पहिला बॅटर हार्दिक. डिपार्ट्स गॉन. चला बॅटर नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. कौस्तुभ अगदी हार्दिक आणि कपिश आणि बुलीज 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि सातत्याने एक संघामध्ये खेळत असताना आज SVPL या दुसऱ्या पर्वामध्ये अगदी विखुरले गेले आहेत. वर्डी लगावले गेले आहेत. समोर संघ मालकानं जिथे मात्र आनंद किंग्स या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ यष्ट्यांच्या मागे मंदार नाईक आहेत. त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहेत. जर स्टंपिंग अथवा कॅच टिपलात तर समीर लोपेश करून याच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख नक्की इनाम दिला जाईल. एक खिलाड़ी ना सूरत देखता है ना मुरत देखता है. आपने टीम की जरूरत देखता है त्यांनी ठोकलाय दर्जेदार सिक्सर. थँक्यू. यश आलेत आणि हा यश प्रस्थापित करणार हा पहिला दर्जेदार फटका पाहायला मिळाला. आता कौस्तुभवरती बार होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये 11 रन्स निल्सन आकडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. आणखीन एकदा बिहिट लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अगदी प्रचंड आउटफील्ड फास्ट आहेत. पुण्याचे बाप्पा दगडूशेठ आणि थेट बाउंड्री लाईनने घेतली आहे भेट आणि आणखीन एक वन्स अगेन 4 चौकार. शेवटचा चेंडू येणे शेष आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये यश आणि त्याच्या साथीनं कपिश आहेत. अगदी सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल के बिना बरसात नहीं होती और यश और कपिश के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. आता मैदानाच्या आतमध्ये ते दर्शवत आहेत. कारण स्टार्ट जर आपण पाहिला तर अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. डो बॉल लंप सिग्नल येताना पाहायला मिळत आहेत. अगदी 3 धाबांची मोहर देखील लगावली जातात आणि फील्डचा इशारा देखील केला जातोय. आता बॅटरला लायसन दिले आहेत
हंप असणं, अगदी हवे त्या खेळण्याची ठिकाण, हवे त्या खेळण्याची मुभा आता बॅटरकडे दिली जाते, लायसन दिले जात आहे, तिकीट दिली जाते. ते घुमा के खेळण्याचा प्रयास सध्याच्या घडीला आता बॅटरकडे आहेत आणि त्यानं घेतलायत आणि पर्वणी स्वीकारली आहेत. विशाल बॉलवरती आले आहेत आणि नो बॉल आहेत आणि फ्रीट आहे. त्या अनुषंगानं कोणतेही नुकसान नाही आहेत आणि 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत. रणसंख्या जाऊन पोहोचल्यात 19 धावा पलकावरती आहेत. एक हलकासा ब्रेक घेऊयात, डीजेची धून ऐकूयात, परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीसे. चला दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवरती. चला कुमार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड अनुभव आहेत, 40+ खेळाडू पाहायला मिळत आहेत. उंच पुरा हॅम ॲक्शन आहेत. अनुभवाची शिदोरी पाठीवरती घेऊन गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या स्पेलमध्ये त्यांना उतरवली गेली आहे. तो अनुभव कशा पद्धतीचा असणार आहे, तो अनुभव कोणत्या थाटणीचा असणार आहे हे देखील तितकंसं पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल स्मॅच करत असताना टिपिकल लगावण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत लॉंग लेगला टीपमध्ये प्रोटेक्शन ठेवले आहेत. लेफ्ट हँडेड बॅटरकरिता यशकरिता तो ट्रॅप विणलं गेलं आहे, जाळं विणलं गेलं आहे आणि 1 धावा अर्जित होताना पाहायला मिळते. SBPLचा हा क्रिकेटचा थरार 2 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. तमाम क्रीडा प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. चला कुमार थोडीशी घाई करा प्लीज. मध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळत आहेत. आता शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू थोडासा आता मिड ऑफला आणला जात आहेत. साऊदीला आहेत. पंच पाहत राहिले तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जिथे मात्र अगदी बरोबर सफल होऊन खेळत असताना मागच्या एस्टेनवरून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये बिसवल्यात. इंग स्विंग पाहायला मिळाला. पुढचा बॉल आणखीन एकदा समोरून अगेन्स्ट टर्न करतायत. फिंगर रोल करत असताना प्रचंड अनुभव आहेत या खेळाडूकडे आणि त्या अनुभवाची शिदोरी पाठीवरती घेऊन क्रिकेटच्या पटलावरती वयाला मर्यादा नाही आहेत. सातत्यानं प्रत्येक खेळाडूने ते दाखवले आहेत. कारण माणसांच्या आयुष्याची वेळ आणि हा क्रिकेटचा खेळ अगदी नाद फक्त 2 गोष्टींचा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. अगदी बैलगाडा शर्यत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मात्र क्रिकेटचा हा वेळ आणि सातत्यानं ग्रामीण विभागातून येत असताना प्रत्येक खेळाडूला ती दिली गेलेली संधी आज संघ मालकांना दिलेली तुम्हाला संधी आहे आणि त्या संघ मालकानं दाखवलेला विश्वास प्रत्येकाला आज नामी संधीचं सुवर्णमध्ये संधी करण्याची हे योग जुळून आले आहेत आणि प्रत्येकाला ती कौतुकास्पद कामगिरी करणारी ही भूमिका सध्याच्या घडीला SBPLमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी मागचं षटक जर आपण पाहिलं तर मात्र कौस्तुभवरती ते वार प्रतिवार पाहायला मिळाले, जिथे मात्र 19 धावा खर्च झाल्यात. कुमारनं तो कमबॅक चांगला दर्शवलात आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ आहेत आणि त्या खेळावरती प्रचंड वेळ अगदी बघ अनेकदा आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये 40+ खेळाडूंना देखील पाहिली आहे. सध्याच्या घडीला कुमार यांच्याकडे चेंडू सुपूर्द केल्या गेल्या आहेत. पुढचा बॉल समोर डाऊन दी ग्राउंड खेळला. पूल करत असताना पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड डिलायटेडफुल सिक्सर.
थँक्यू. 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तर रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 28 धावा फलकावरती आहे. 28 लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज. 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजची मार्कवरती उतरला आहेत. ओव्हर द विकेट न अठ्ठावीस धावा फलकावरती डाऊन दी लेग खेळण्याचा प्रयत्न. अगदी थोडासा चेंडू एक्स्ट्रा वळला आणि पंचांना पाहिलं इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. आडवा बाटनं चपरास भिंगिरी लगवण्याचा प्रयत्न. गोसांकी 17 आहेत. अगदी टेनिस बॉल आणि टेनिस बॉलमध्ये सातत्यानं बाईट येताना पाहायला मिळत आहेत. परंतु वेस्ट इंडिजचा एक खेळाडू जर आपण पाहिलं तर मायकल होल्डिंग ज्यानं मात्र 5,000 चेंडू रिलीज करत असताना एकही वाईट न देण्याचा तो कारणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. चला शिवसाई आणि कृतिका एंटरप्राइजेस. चला टॉस करण्याकरिता या आपण. टॉस करतोय आपण शिवसाई आणि कृतिका. ऋग्वेद गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या अगदी तिसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळत आहेत. सबोर पुल करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आहेत. यष्टी रक्षक आहेत. थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळाली आणि ते 500 रुपयाचा रोख नक्कीच इनाम त्यांना लगावलं गेलं होतं. आता ते इनाम त्यांच्या हातातून निघालं आहे. जसा चेंडू निसटला त्या पद्धतीने ते इनाम देखील निसटलं आहेत. चला टॉस करता यायचं आपण. टॉस करता शिवसाई आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. बिगिरी लगावण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. अगदीच आपण पाहिलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न रहता. बॅटच्या स्टिकरला बरंच झाला चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलात आणि निर्धावची सांगता पाहायला मिळते आहे. धावपलकावरती धाबा 31 लॉस ऑफ 1 विकेट. 2.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत. 31 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल आणखीन एकदा वेगवान प्रचंड वेगानं चेंडू डिलिव्हर केला आहे. त्या वेगानं चेंडू डिलिव्हर करत असताना इष्ट्यांच्या मागे थोडेसे अगदी अडथळा निर्माण आले आहेत आणि अंपसनं सांगितलं आहे एक धाव देखील अर्जित होताना पाहायला मिळते आहे. 32 धावा. 2.5 अजूनही जर आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ शेष आहेत. फुलरलेनचा बॉल अगदी सबोर खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाईड एज आपल्याला पाहायला मिळाली आणि 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. इकॉनॉमी जर आपण पाहिली तर मात्र अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहेत आणि रणसंख्या जाऊन पोहोचली आहेत 33 धावा आहेत. 33
तेहतीस धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11.0ची सरासरी सध्याच्या घडीला मेंटेन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी बॅटिंग करत असताना टीम द सामवेद संघ आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना आनंद किंग्स पाहायला मिळत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल स्मॅच करत असताना टिपिकल स्ट्रोक कडकवाला हा दर्जेदार रॉकस्टार सिक्सर. थँक्यू डीसे मास्टर. विथ आणखीन एक वन्स अगेन अनदर बिग लांब वरचा दर्जेदार सिक्सर. कपिश अगदी स्ट्राईक कडे येत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी अप्रतिम दर्जाची बॅट त्याची पाहायला मिळत आहेत. आक्रमकता स्वीकारली आहेत. डगआउट्समधून सेट होताना पाहायला मिळाला आहे. कारण आता कपिश या नावाचं वादळ सध्याच्या घडीला गुंगावताना पाहायला मिळत आहेत आणि रंग भरताना देखील पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अभिदवरती तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. अपकमिंग आहेत. समोर एक मोठ्या चनीचा खेळाडू आहेत. ताकद आहेत. सातत्यानं स्ट्रोक फॉर्मॅनचा बरोबर वापर करतायत. बडगटाच्या साह्यानं बॉलला बाहेर वळवतायत. अजून एकदा वन्स अगेन अनस्टॉपेबल बॅटिंग बाय कपिश सिक्सर. थँक्यू. कपिश करिता 500 रुपयाचं रोख नक्की दिनाम. भूषण वजे वैभव नाईक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख नक्की दिनाम आणि भूषण वजे यांच्या माध्यमातून कपिश करिता 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ही बक्षिसांची कैरात कपिशवरती. कपिशला आता एकच बनेन, तुझं पंख दिल्या देवाने घे सामर्थ्यानं, तरी डोंगर हिरविराने जा ओलांडून या सारे. आता मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ते वादळ आणखीन एकदा हा पूल आपाप जाग करण्याचा प्रयत्न. यस फिंगर अप. पंचांचं बोट आकाशामध्ये आणि कपिश देखील चाललाय खेळाडू कक्षामध्ये. अनस्टॉपेबल. अगदी बॅटिंग आवडली असेल अगदी कपिशची तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. आणि नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. समीर बॅट्समन 51 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. SBPLचा हा थरार आणि त्यानंतर कपिशने खेळलेली ती वादळी किडी आपल्याला पाहायला मिळाली, जिथे मात्र षटकार चौकाराची तुफान आतषबाजी पाहायला मिळत होती. आणि सध्याच्या घडीला आता नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस दाखल झालाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 3.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पुढचा बॉल आणखीन पूल करत असताना हा पंप झाक करत असताना खेळाडू डाऊन दी बॉल आल्यात आणि सरळ आणि साधा सोपा सेल सुटलाय. आपण नेहमीच बघतोय सुटलेले काचे, सुटलेले झेल उपद्रव घडवतात आणि ते टिपलेले झेल नेहमी इतिहास घडवताना पाहायला मिळतात. 53 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. चप्पाट्यानं बाद होताना पाहायला मिळतात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना द सामवेद हा संघ खेळताना पाहायला मिळतात. त्याच्या अगेन्स्ट 2 हात करताना आनंद किंग्स गोलंदाजी करत असताना त्यांच्या अगेन्स्ट धाबांचे लयलूट करताना पाहायला मिळतात. संघ द सामवेद पूर्वार्ध संपल्यात. पूर्वार्धामध्ये धाबा बनवल्या गेल्यात. 53 धाबा आहेत. 54 धाबांचं लक्ष आहेत. चला येणारे 24 चेंडू आहेत आणि 54 धाबा आहेत. आपण टॉस करतोय. टॉस करण्याकरिता या. चला शिवसाई आणि कृतिका.
चला टॉस केला जाईल. कृतिका हॅलो हॅलो, कृतिका एंटरप्राइजेसचे कर्णधार राहुल लवकर. शिवसाई भूषण वजे यांना मी टॉससाठी बोलवत आहे. SBPL भरवलेले आहेत आणि बघूया SBPL. राहुल टॉस जिंकलाय, काय घेतोयस? बॅटिंग घेतोयस. पहिलं हार्ड लक, कॉप फिल्डिंग लूज आणि त्यानंतर इतक्या धावाचा पाठलाग करताना काय थोडा विचार, आता सेकंड मॅचला काय विचार केलाय? सेकंड बॅटिंगचा काही विषय नाही, बॉलिंगवरती थोडं कॉन्सन्ट्रेट केलं आहे. चांगली बॉलिंग करून चांगला खेळ करून दाखवायचा हा आमचा प्रयत्न राहील. विश ऑल द बेस्ट. फिल्डिंग आहे ना, नाणेफेक जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंग घेतली असती. पण तरी पण त्यांनी बॅटिंग केली तर मी त्यांना कमी धावांच्या याच्यात रोखण्याचा प्रयत्न करू जरूर. विश ऑल द बेस्ट. थँक्यू. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं आपण स्वागत करूयात. SBPL अर्थातच साववेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहेत. अगदी स्पर्धा यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते आहेत. या स्पर्धेला अगदी सर्व संघमालक आणि त्यानंतर गुणवान खेळाडू आणि आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम प्रेक्षक वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. चला विशाल आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये आघाडीला धाबांचा पाठलाग करण्याकरिता दाखल होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला बचाव करण्याकरिता पहिले षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळणार आहेत. अतिरिक्त खेळाडू चला एक्स्ट्रा खेळाडू या, अतिरिक्त खेळाडू या. बॉलिंग टीमचा द सामवेद संघ अतिरिक्त खेळाडू या प्लीज. द सामवेद संघ आपण अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज. रोहन चला यस वेलकम बॅक. लेट्स प्ले. अमित पहिल्या षटकामध्ये व्हेरी फर्स्ट बॉल, अमितचा पहिला बॉल. समोर आघाडीला शुभम आणि त्याच्या साथीनं विशाल. पहिला बॉल आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 पंच दर्शवत आहेत. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव पहिल्या बॉलनं श्री गणेश होताना पाहायला मिळतात. टीम अनंत किंग्स या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे आता टार्गेट 54 धाबांचा पाठलाग करायचा आहे. इट्स नो बॉल. लंपस सिग्नल येताना पाहायला मिळत आहेत. थ्रो गोलंदाज अडलला आहेत आणि त्या अनुषंगाने पंचांना पाहिलं आणि इट्स अ नो बॉल. SBPL अगदी पिक्चर आहे सुपर डुपर हिट, कारण येणारा चेंडू असेल प्रीहिट. अगदी प्रीहिटची संधी देखील दिली आहे. अंपसनं सिग्नल दिला आहे. बॅटरकडे हवे त्या खेळण्याची संधी आता बॅटर्सला मिळाली आहे. श्रेयश नव्यानं गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज. शुभम आणि त्याच्या साथीनं विशाल आघाडीला मैदानाच्या आतमध्ये त्या धाबांचा पाठलाग, त्या धाबांचा योग आहे. त्या धाबांचा योगाला अगदी मिळवण्याकरिता दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. कार्यकर तो ब्लॅक वाला आणलाय बघ ना, एक लेस तो
चला थोडीशी घाई करा प्लीज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती टिपिकल पिकअप बॉलला पाठवून दिलाय अगदी वाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. हा पहिला दर्जेदार असरदार बहरदार डौलदार सिक्सर. विशालच्या बॅटमधून घनागती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. चला जास्तीची चर्चा करू नका तर मैदानावरती थोडीशी घाई करा प्लीज. श्रेयश गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले आहेत पहिल्या स्पेलमध्ये. आणखीन एकदा अगदी कडेकडे मल्टी हिट लगावण्याचा प्रयत्न, हा पंपूल करण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईननं खेळलात. जिथे मात्र शॉर्ट मिड विकेटला खेळाडू तैनात आहेत. एक धाव अर्जित झाली आहेत. एकेरीच्या साईड रन संख्या वधारती आहे. फलकावरती धावा जाऊन पोहोचतात. 9 धावा आहेत. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जाऊ दिलाय पंच दुनिया सबंतर करतायत. यस इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. चोपन्न धाबांचा टार्गेट आहे. 54 धाबांचा पाठलाग आहे. एक बाजूला बाचाबाय दुसऱ्या बाजूला पाठलाग करत असताना 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि 2 बॅटरनं स्टार्ट चांगला केला. स्टार्ट दमदार पाहायला मिळाला आहे. जिथे मात्र धाबांचा आलेख वाढताना पाहिलतोय. 11 रन्स निल्सन आकडा पाहायला मिळत आहे. जिथे मात्र 11 धाबा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस अगदी कवसला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या बरोबर वरून खेळलात. अगदी थ्रू दी कवच खेळलात. दिल मांगे मोर टीम मांगे मोर या तवा शानदार फोर. डगआउट्स मधून देखील ते सांगतायत की तुला खेळणं गरजेचं आहे बाबा आणि सामना हा जिंकायचा आहे. आणि त्या अनुषंगानं बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आता विशालनं त्याच्या डाबेला साजेशी बॅटिंग करणं गरजेचं आहे. आणि ती बॅटिंग त्यांनी तो टान्स आता सध्याच्या घडीला घेतलाय स्वतःकडे. आणखीन एकदा पूल करत असताना कवचला खेळाडू तैनात आहेत. इथे अगदी लॉंग ऑफला टीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. जिथे मात्र टीपला झेल आणि पहिला बिग ब्लो प्राइसलेस विकेट विशाल डिपार्ट्स. थँक्यू डी से मास्टर. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौस्तुभ दाखल झाल्यात. रणसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचतात. आता फलकावरती धाबा झाल्या आहेत. 15 रन्स 15 धाबा फलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहेत. अगदी पहिलं षटक मार्गस्थ असताना 15 धाबा फलकावरती लगावल्या गेल्यात. चला थोडीशी घाई करा प्लीज. पुढचा बॉल कौस्तुभ समोर. आणखीन एकदा समोर पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. प्रचंड वेगानं बॉलवरती येत असताना थोडासा बॉल त्यांच्या हातातून निसटलाय आणि शिबंदान मिळालंय कौस्तुभला. लॉंग ऑफला डीपमध्ये प्रोटेक्शन असताना अगदी 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 17 धाबा 17 लॉस ऑफ 1 विकेट. एक हलकासा ब्रेक घेऊयात. डिझाईनची धून ऐकूयात. परत या मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू. अगदी बैलगाडा शर्यत मी मगाशी देखील म्हटलं, दोन गोष्टींना सातत्यानं प्राधान्य आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे बैलगाडा शर्यत, अगदी पंढरी शेठ त्यांचं गाणं आपण ऐकलं, त्यांच्या देखील ती आठवण सातत्यानं येत असतात आपल्याला. आणि प्रत्येक ठिकाणी त्या बैलगाड्या शर्यतीचं गीत अगदी डीजेनं देखील आपल्यासमोर मांडलं, त्यांच्या माध्यमातून देखील तर गीत आपल्याला ऐकायला मिळालं. चला थोडीशी घाई करा प्लीज. चिनार गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळतात. ज्या वेगानं आला त्या वेगानं प्रतिउत्तर दिलाय. फोर्स करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलाय. अगदी जर आपण पाहिलं तर जमिनीत पिकवतो आपण लसूण आणि मुळा, फटका मात्र नाद खुळा सिक्सर. थँक्यू. शुभमच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार आलात. अजून एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न करत असताना ड्रायव्हिंग लेंथवरती स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे मात्र मिड विकेटचा खेळाडू प्रचंड वेगानं आला. तर त्यानं बॉलला चेस करत असताना बॉलची फेक देखील अप्रतिम दर्जाची केली आहे. एक धाव देखील स्कोर कार्डवरती लगावली जाते आहेत. कौस्तुभ आता स्ट्रायकेटकडे पाहायला मिळत आहेत. पहिली ताकद आणि आता कौस्तुभची ही नजाकत. बॉल चाललाय, इट्स आउट ऑफ द पार्क. दर्जेदार सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. आता मैदानाच्या आतमध्ये अनंत किंग्स एकच सांगत असेल, गरमागरम समोसा थंडा चाय, अभि चौकार मारो कौस्तुभ भाई. पहिला षटकार आला, आता चौकार मारणं गरजेचं आहे की बाबा मॅच आपल्याकडे हवा आहेत. रणसंख्या आपण पाहिली तर आता 30 धाबा 13 रन्स. साऊ दिले दडपण थोडंसं बॉलर्सवरती येताना पाहायला मिळत आहेत. 54 धाबांचा पाठलाग आहेत आणि 31 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. अजून एकदा बिग लगावण्याचा प्रयत्न. आता मैदानाच्या आतमध्ये लाखाशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही. एक वडा 2 पाव आणि सिक्सर मारतोय आमचा कौस्तुभ बाय. 6. तर कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये चमकतायत. आता कौस्तुभ वरती आक्रमकता त्यानं स्वीकारली आहे. मी बघाशी देखील म्हटलं, या खेळाडूचा नाद वेगळाच आहे. अगदी तो गोलंदाजाला सातत्यानं वाट लावत असतात. स्मॅच करत असताना टकाटक पटापट शानदार स्क्वेअर कट, बॉल जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार. 4 चौकार. थँक्यू डीस मास्टर. 41 41 धाबा फलकावरती आता येणारे 13 चेंडू आहेत, 13 धाबा आहेत. 13 मध्ये बनवायचा 13 बिग हिट लगावलाय. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं आलात. वेगानं येत असताना 13 का पुल 17 का माला, झुकेगा नहीं बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. थँक्यू डीसे मास्टर. चला येणारे 12 चेंडू आहेत, 7 धाबा आहेत. 12 चेंडू आहेत, 7 धाबा आहेत. विजयाकरिता 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. स्कोर कार्डवरती रणसंख्या जाऊन पोहोचते आहे 47. 47 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कौस्तुभवर त्यानं स्वीकारलेला तो आक्रमकता आणि त्यानं टोकलेले ते दर्जेदार सिक्सर आपल्याला पाहायला मिळालं, जिथे मात्र या बॅचची संपूर्ण हवा त्या कौस्तुभनं स्वतःकडे झुकवली. आणि येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 7 धाबा आहेत. चला येणारे 12 चेंडू आहेत, 7 धाबा आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा घमासन, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचा महाकुंभ मेळावा, क्रिकेटची पंढरी
SBPL आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे मात्र दुसऱ्या पर्वामध्ये येत असताना साववेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि या स्पर्धेकडे अग्रेसिव्ह स्पर्धा नामांकित स्पर्धा म्हणून पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवरती यश आला आहेत. लोवर फुल टॉस आडवा पाटना फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं आलाय. लॉंग लेगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव अर्जित झाली आहेत. इक्वेशन समीकरण येणारे 11 चेंडू आहेत, 6 धाबा आहेत. लोवर फुल टॉस मनगडाच्या साह्यानं मनगडातला दाखवलाय जोर आणि यावेळेस कौतुकनं खेळलाय खडकवाला 4 चौकार. थँक्यू. आता विजयाकरिता 2 धाबा आहेत. यावेळेस देखील बिग हिट लगावण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कौस्तुभचा झेल टिपलाय. कौस्तुभच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. कौस्तुभ मैदानाच्या बाहेर. थँक्यू DC मास्टर. कौस्तुभ करिता संघाच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख नक्की इनाम दिलं जाईल. अगदी आपल्या संघासाठी मी सातत्यपूर्ण का असतो, आपल्या संघासाठी सातत्यपूर्ण जबाबदारी का माझी तितकी चांगली राहिली आहे त्याचं उत्तम उदाहरण आणि त्याच्या संघानं त्याच्याकरिता 1000 रुपयाचं नक्की इनाम दिलं आहे. हे क्रिकेटचं पटलं आहे. ते क्रिकेटच्या पटलावरती अगदी ही जोडलेली नाल, ही जोडलेली माणसं सातत्यानं आपल्याला मिळत असतात. मग प्रत्येकावरती प्रेम असणारं ते प्रेम सिद्ध होताना पाहायला मिळतात आणि त्याच्या संघानं त्याच्याकरिता 1000 रुपयाचं रोख नक्की इनाम देणार आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फील्ड पाहायला मिळाली. चला 2 धावांची नितांत गरज आहे. समोर आता बॅटचा फोर्स खोललाय आणि पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तो फक्त पाहतच राहिलाय. महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं सामना फिनिश. थँक्यू DC मास्टर. आनंद किंग्स या संघानं सामना जिंकला आहेत आणि विजयाची मोहर देखील उमटवली गेली आहेत. चला या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर कौस्तुभ वजे. चला या कौस्तुभ वजे. हा चला प्लेअर ऑफ द मॅच. एक सनग्लासेस देखील देणार आहोत आणि एक वाउचर देखील आहे. हॉटेल थिंक्स यांच्या माध्यमातून एक वाउचर देखील देणार आहोत. हां डिस्काउंट कूपन आहे. विवेक नाईक यांच्या शुभ हाताने आपण ते अवॉर्ड देणार आहोत. हॉटेल केक कोपराट यांच्या माध्यमातून ते वाउचर, कोफराट यांच्या माध्यमातून ते वाउचर दिले गेले आहेत आणि एक सनग्लासेस आणि त्यानंतर कपिश या आपण कपिश करिता 500 रुपयाचं रोख नक्की इनाम देखील दिलं गेलं होतं. या कपिश आपण हे घ्या. हो दादा.
चला यानंतर होणारा मॅच जसं मॅचला होईल सुरुवात पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करूयात. आवाज ऐकूयात आमचे मार्गदर्शक गुरुवारी आदरणीय बरेचजे मोरे सरांचा. थँक्यू. चला चला मॅचला सुरुवात करायची आहे.